नमस्ते विद्यार्थ्यांनो, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहे केमिस्ट्री सब्जेक्ट मधला नेक्स्ट पार्ट जो आहे गॅस लॉज. आपण टॉपिक बघतोय स्टेट्स ऑफ मॅटर की ज्यामध्ये हा गॅस लॉज दिलेला आहे. आता गॅसचे लॉ 3 ते 4 प्रकारचे आहेत की जे आपण सगळे बघणार आहेत. वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट टाइप आपण गॅस लॉचा बघणार आहे. त्याचं नाव आहे बॉइल्स लॉ. आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहे बॉइल्स लॉ. मी पहिलं स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे या लॉज मध्ये. ऍट constant temperature, at constant temperature volume of a gas is inversely proportional to pressure. is inversely proportional to pressure. तुम्ही उलटही लिहू शकता. pressure is inversely proportional to volume. कसंही लिहू शकता. मी अंडरलाईन करतो इम्पॉर्टंट थिंग्स. पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितलेली आहे, हे सगळं कधी चाललेलं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरला. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच या गोष्टी होणार आहेत. कुठल्या गोष्टी होणार आहेत? व्हॉल्यूम प्रेशरला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. नीट लक्ष द्या. जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, कसं टेम्परेचर असेल, कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर व्हॉल्यूम प्रेशरला किंवा प्रेशर व्हॉल्यूमला इनवर्सली प्रोपोर्शनल असेल. समजते का? इनवर्सली प्रोपोर्शनल असेल. स्टेटमेंट काय आहे? कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर किंवा प्रेशर ऑफ अ गॅस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. तू कसंही लिहू शकतोस. 1 मार्काला लॉ वगैरे पडेल. आता ह्याचं नोटेशन बघ. लेट P इज इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस आणि कॅपिटल V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. ठीक आहे. तर रिलेशन काय येईल? प्रेशर is inversely proportional to volume. Relation काय? Pressure is inversely proportional to volume. ठीक आहे. Pressure is inversely proportional to volume. म्हणजे काय? मी जर एखाद्या सिलेंडर मध्ये दबाव वाढवायला लागलो, एवढा सिलेंडर आहे पकड, एवढा सिलेंडर आहे. मी वरनं दबाव वाढवला, सिलेंडरचा दाबवला दबाव, तर गॅस कमी होणार आहे का? त्यातनं गॅस 2 किलो बाहेर जाणार आहे का? तो गॅस काय होणार? मॉलिक्यूल जवळ येतील. अजून जर तो प्रेशर वाढवला अजून जवळ येतील. बरोबर ना? हा एवढा सिलेंडर होता. मी प्रेशर वाढवलं, मॉलिक्यूल जवळ आले. प्रेशर वाढवलं, मॉलिक्यूल जवळ आले. प्रेशर वाढवलं, मॉलिक्यूल जवळ आले. म्हणजे काय होतंय? तू प्रेशर वाढवतोयस तेव्हा हा मधला व्हॉल्यूम कमीच होतोय ना. परत प्रेशर वाढवलं, परत व्हॉल्यूम कमी झाला. परत प्रेशर वाढवलं, परत व्हॉल्यूम कमी झाला. परत प्रेशर वाढवलं, परत व्हॉल्यूम कमी झाला. बघा, प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. 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 आणि हे कोणी एक्सप्लेन केलेलं आहे? बॉइल्स लॉ. बॉईल नावाच्या सायंटिस्टने, रॉबर्ट बॉईल नावाने हे एक्सप्लेन केले. नाव काय? रॉबर्ट बॉईल हे एक्सप्लेन केलेलं आहे. काय? कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर हे व्हॉल्यूमला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम प्रेशर वाढवलं, प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. व्हॉल्यूम वाढवला, प्रेशर कमी झालं. व्हॉल्यूम कमी केला, प्रेशर वाढलं. असं डोक्यात ठेव. हे असं आहे. ठीक आहे का? स्क्रीनशॉट घे. पुढचा पाठ या साईडला जातो. स्क्रीनशॉट घे. ठीक आहे. म्हणजेच काय झालं? मी आता करतो. मी खालचं स्टेटमेंट तसंच ठेवतो. लक्ष द्या. मी खाली तसंच ठेवले म्हणजे काय झालं बघा, पीव्ही
इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे आता कशावर आलं बघा मित्र, ते पण दाखवतो. हे रिलेशन काय आहे? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजेच काय झालं? पी प्रोपोर्शनॅलिटी साइन मी जर काढून टाकली, ही साइन जर मी काढून टाकली तर काय होतं रे? इज इक्वल टू घेणार, इज इक्वल टू के इंटू 1/v. के कोण आहे? कॉन्स्टंट आहे. के कोण आहे? कॉन्स्टंट आहे. मग के कॉन्स्टंट आहे तर v पण इकडे घेतो म्हणजेच काय येईल? pv इज इक्वल टू k इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय? प्रोडक्ट ऑफ प्रेशर and volume of a fixed amount of gas is constant. बरोबर. मी काय लिहिलं लक्ष द्या. आता मी काय लिहिलं? P is inversely proportional to V. आपण मगाशी पण बघितलेलं होतं. मी प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली आणि कॉन्स्टंट पडला k. इथे लिहिलेलं कॉन्स्टंट k म्हणून. बरोबर का? हा k कॉन्स्टंट पडला. नंतर मी काय म्हटलं? P into V is equal to k is equal to constant. नंतर मी काय म्हटलं? PV म्हणजे काय? हा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आणि P कोण आहे? प्रेशर आहे. V कोण आहे? व्हॉल्यूम आहे. इथे मी तो फादर. P कोण आहे? प्रेशर आहे. आणि V कोण आहे? व्हॉल्यूम आहे. म्हणजेच काय झालं बघ? प्रेशर आणि व्हॉल्यूम प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. गुणाकार ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स्ड अमाउंट ऑफ अ गॅस. ठरलेला गॅस सिलेंडर मध्ये होता तेवढाच इज कॉन्स्टंट. दरवेळी प्रेशर वाढवलंस तर व्हॉल्यूम कमी होईल आणि हिशोब तेवढाच राहील. की तू व्हॉल्यूम वाढव, प्रेशर कमी होईल, हिशोब तेवढाच राहील. के कधी बदलणार नाही. के हा कायम कॉन्स्टंट राहील एखाद्या गॅससाठी, असं त्यांनी एक्सप्लेन केलं. स्क्रीनशॉट घे, खूप इम्पॉर्टंट आहे. नोटबुक मध्ये लिहून सुद्धा घे, महत्वाचा पॉइंट आहे खूप. मी एकदा रिपीट करतो. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V होतं. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली मी आणि त्याच्यावर टाकला कॉन्स्टंट k. खाली लिहिले कॉन्स्टंट. PV इज इक्वल टू k इज इक्वल टू कॉन्स्टंट. नंतर मी काय लिहिले? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स्ड अमाउंट ऑफ अ गॅस इज कॉन्स्टंट. नंतर काय लिहिले मी? प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. कशावर लिहिले? ह्याच्यावरून लिहिले. ह्याच्यावरून लिहिले. स्क्रीनशॉट घे फादर. पण ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता मी काय म्हणतो बघा, यांनी हे लिहित आहेत ना. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, P1 V1 इक्वल टू P2 V2. हे रिलेशन आपल्याला प्रॉब्लेम साठी लागणार आहे. P1 V1 इक्वल टू P2 V2. आता हे काय आहे तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या. हे पण रद्द करूया. P1 V1 इक्वल टू P2 V2. मी आता काय म्हणतो बघा इथे. P1 कोण आहे? V1 कोण आहे? P1 कोण आहे? प्रेशर ऑफ गॅस 1. V1 कोण आहे? व्हॉल्यूम ऑफ गॅस 1. P2 प्रेशर ऑफ गॅस 2 आणि V2 व्हॉल्यूम ऑफ गॅस 2. ठीक आहे. जर दोन गॅस दिलेले असतील आपल्याला आणि सांगितलं असेल की दोन्ही गॅस बॉयल्स लॉ ओबे करत आहेत, तर आपण हे इक्वेशन यूज करू शकतो. अकॉर्डिंग टू द बॉयल्स लॉ P1 V1 इक्वल टू P2 V2. मला समज फॉर एक्झाम्पल पकडा P2 दिलाय. P2 म्हणजे कोण? प्रेशर ऑफ गॅस 2.
V2 म्हणजे कोण? व्हॉल्यूम ऑफ गॅस 2 आणि मला V1 दिलाय व्हॉल्यूम ऑफ गॅस 1 आणि मला काढा म्हणले P1. तर मी काय करणार अशा वेळी? मला बघा, मला P1 काढायला सांगितलं तर मी काय म्हणणार? P1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन V1. कळालं का? मला जर V1 काढायला सांगितलं तर मी म्हणणार V1 इज इक्वल टू, V1 इथंच ठेवतो, बाकी पलीकडे घेतो, P2 V2 अपॉन P1. आलं का? मला जर V2 काढायला सांगितलं तर V2, तर मी काय करतो? V2 इज इक्वल टू, V2 इथंच ठेवतो, P2 खाली घेतो, P1 V1 अपॉन P2. आणि जर मला P2 काढायला सांगितला P2 तर काय? P2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन V2. ठीक आहे? मी इथे एक स्पेशल गोष्ट ऍड करतो, याला आपण म्हणू शकतो वॉल. ही वॉल तुम्ही ड्रॉ करा. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला प्रॉब्लेम साठी वगैरे हे फार महत्वाचं आहे. आपण अकॉर्डिंग टू द बॉइल्स लॉ मध्ये एक फॉर्म्युला डिराइव्ह केला, P1 V1 इक्वल टू P2 V2. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम. ठीक आहे? स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता आपण बघणार आहे मित्रांनो ग्राफ ऑफ बॉइल्स लॉ. आपला नवीन पॉइंट आहे ग्राफ्स. ठीक आहे, पहिला ग्राफ आहे बघा प्रेशर आणि व्हॉल्यूम. हे सगळे ग्राफ कुठे आहेत माहिती आहे का? पेज नंबर टेक्स्टबुकचा 143 आहे, 143 143. तर तिथे हे सगळे आपल्याला ग्राफ दिलेले आहेत. याच्या पहिला आपण ग्राफ ड्रॉ करूया आणि नंतर बघूया ऍक्च्युअली ग्राफ काय सांगते. T1 T2 T3 T1 T2 T3 T4 T1 T2 T3 T4. ठीक है, मी हा कशाचा ग्राफ आहे? P वर्सेस V. हा ग्राफ हा कशाचा आहे? PV वर्सेस V. आणि तिसरा ग्राफ कशाचा आहे? P वर्सेस 1 अपॉन V चा ग्राफ. हे तीन ग्राफ आहेत की जे तुला एक्झामला डायरेक्टली काढायलाच सांगतात किंवा एमसीक्यूज मध्ये डायरेक्टली ग्राफच असतो. सरळ विचारलेलं काय असतं? इन बिलो गिवन 4 graphs आयडेंटिफाय द ग्राफ फॉर बॉइल्स लॉ ऑफ PV विथ रिस्पेक्ट टू V. तर तुला कळालं पाहिजे PV विथ रिस्पेक्ट टू V चा ग्राफ हा आहे, P विथ रिस्पेक्ट टू 1 अपॉन V चा ग्राफ हा आहे आणि P विथ रिस्पेक्ट टू V चा ग्राफ हा आहे. म्हणजे इथं प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला ग्राफ आहे, इथं प्रेशर व्हॉल्यूम मल्टिप्लिकेशन आणि परत व्हॉल्यूम मधला ग्राफ आहे आणि इथं प्रेशर आणि 1 अपॉन व्हॉल्यूम मधला ग्राफ आहे. तुला पटपाट असं काय आहे म्हणजे काय कशाला असते ग्राफ काढले? तर हे ग्राफ जर तुम्ही BSc ला किंवा MSc ला केमिस्ट्री सब्जेक्ट घेऊन पुढे गेला तर तुम्हाला हे ग्राफ जास्त डिटेल मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला बघा इथे हे ग्राफ दिले, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ते इथं पर्यंत आहे. फक्त ग्राफ काढलेले आणि त्याचं फक्त नाव लिहिले. ए ग्राफ कोण आहे? P वर्सेस V. बी ग्राफ कोण आहे? PV वर्सेस V. आणि सी ग्राफ कोण आहे? P विथ रिस्पेक्ट टू 1/V. आपल्याला 11th असो किंवा 12th असो NCERT आणि टेक्स्टबुकच्या बाहेर काहीही पडत नाही. तू त्याच्याबद्दल पूर्ण निर्धास्त राहा. मग CET असो, स्टेट गव्हर्नमेंटची, नॅशनल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची, JEE मेन्स असो, JEE ऍडव्हान्स असो
किंवा नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट असो, कुठलीही एक्झाम्स असो. तर रिसेंटली कालच नीटचा पेपर झालाय. आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पेपर गेलेला आहे. वायसीला आपली एक विद्यार्थिनी यावर्षी पण होती, शांभवी त्रिंबक कुलकर्णी. 91% तिला स्कोर केलेला आहे तिने बोर्डाला. आणि नीट मध्ये सुद्धा आपल्याला विद्यार्थिनीकडनं 550 प्लस अपेक्षा आहे आणि शुअरली ती पूर्ण करेल. ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला असेल. ठीक आहे. तर हे ग्राफ झाले 3. इथे मग क्लिअर इंडिकेशन आपल्याला दिसते. आता ग्राफ स्टडी कसा करायचा बघा. मी पहिला लाईन ड्रॉ करतो, लक्ष द्या. लक्ष द्या, इथं 0 असेल बरोबर. 1 2 3 4 5 6 वर पण देतो 1 2 3 4. ठीक आहे, संपले 4 असेल. आता लक्ष द्या नीट. आपण काय म्हणलेलं बघा, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. प्रेशर वाढवलं व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर वाढवलं व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर वाढवलं व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर वाढवलं व्हॉल्यूम कमी झाला. म्हणजे एव्हरी टाइम आपल्याला एक गोष्ट काय दिसतीये की प्रेशर तुम्ही वाढवलं की व्हॉल्यूम हा कमी होतो. हे आजपर्यंत आपण ऐकले. आता आपण बघूया कसं असतं का. ठीक आहे, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. प्रेशर आणि हे व्हॉल्यूम. ठीक आहे, जेव्हा प्रेशर 1 होतं, किती होतं 1. प्रेशर जेव्हा 1 होतं तेव्हा व्हॉल्यूम किती होता बघ. T1 ची लाईन धर, T1 ची व्हॉल्यूम होता 4. हे T1 T2 T3 काय वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे ग्राफ आहे. इथे पण वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे ग्राफ आहे, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे ग्राफ आहे. इथं धरताना फक्त T1 धरायचा, मग T2 च्या वेळी T2 धरायचा, T3 च्या वेळी T3 धरायचा. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल ग्राफ आहे. म्हणजे जो ग्राफ आपल्याला 200 डिग्रीला असेल 200 केल्विनला, तो ग्राफ 400 केल्विनला नसेल. 400 केल्विनला काहीतरी बिहेवियर गॅसचं वेगळे. 1000 केल्विनला गेलास तू 1000 केल्विनला की गॅसचं बिहेवियर अजून वेगळे. तू 1200 केल्विनला गेलास तर गॅसचं बिहेवियर अजून वेगळे. इथं पण ते तेच सांगतायत. जेव्हा प्रेशर 1 होतं तेव्हा व्हॉल्यूम किती आहे बघ 4. मी इथे मी ग्राफ करतो प्रेशर आणि व्हॉल्यूम. लक्ष द्या, एवढ्या वर्ष दिसतंय का, जरा खाली घेऊया आपण. ठीक आहे, प्रेशर व्हॉल्यूम. जेव्हा प्रेशर 1 होतं तेव्हा व्हॉल्यूम किती आहे 4 आहे. प्रेशर जेव्हा 2 झालं तेव्हा व्हॉल्यूम किती झालं बघ 3. जेव्हा प्रेशर 3 झालं तेव्हा व्हॉल्यूम किती झालं बघ 2. आणि जेव्हा प्रेशर 4 झालं तेव्हा व्हॉल्यूम किती झालं बघ 1 मिनिट. जेव्हा प्रेशर 4 झालं तेव्हा व्हॉल्यूम किती झालं बघ 1. तुला एक गोष्ट जाणवली आहे का मी म्हणलेलं अशी, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं. बघ रे, प्रेशर बघ 1 2 3 4 वाढत गेलं, व्हॉल्यूम कमी झालं. 4 3 2 1 1 2 3 4 4 3 2 1 1 2 3 4 4 3 2 1. प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम. बघ व्हॉल्यूम वाढवतो प्रेशर कमी होतो. व्हॉल्यूम वाढवला बघ 1 चा 2 केला, प्रेशर लगेच 4 चा 3 झालं. एकदम इझी आहे, समजून घे. ठीक आहे, हे होतं आपलं ग्राफ्स बॉइल्स लॉचे. आपण इझिली आणि एकदम छानरित्या सगळं बघतोय. विद्यार्थ्यांचा खूपच चांगला होमवर्कला रिस्पॉन्स आहे. बरेचसे विद्यार्थी लेक्चर अजून यावे येणार आहेत. लेक्चर्स अजून सुद्धा टप्प्याटप्प्याने सगळे रुटीनला एकदा आले की लेक्चर्स सतत आणि कॉन्स्टंट घेतील, कारण की खूप उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे होमवर्कला सुद्धा. ठीक आहे, आपण परवाच रिसेंटली बघा तांबे म्हणून गाव आहे आपल्या इथे, तिथल्याच कोमल पवारने खूप चांगला डाऊट विचारलेला आहे. तो आज रिसेंटलीच आपण सकाळी तिचा क्लिअर देखील केलेला आहे. तुमच्याही मनात जर काही डाऊट असेल तर शुअरली विचारा. तुमची काय शंका असेल तर निरसन करून घ्या. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया बॉइल्स लॉच्या पुढे इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. आता बघा नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट आहे बघा बॉइल्स लॉ. आणि ग्राफ पुढे राहील.
बॉयल्स लॉ in terms of density. आता लक्षात द्या, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट थिंग, डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. हे आपल्याला स्टार्टिंग पासून माहिती आहे की डेन्सिटी म्हणजे काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम असते. ह्याचाच यूज करून आपण आपल्या बॉयल्स लॉ मध्ये प्रेशर म्हणजे P, डेन्सिटी म्हणजे रो किंवा D ह्याचं रिलेशन लावायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, मी पहिल्यांदा बॉयल्स लॉ लिहून घेतो. बॉयल्स लॉ बघा, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. बरोबर, बॉयल्स लॉ लिहिला आपण, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. त्याच्यानंतर मी काय लिहितो? P इज इक्वल टू K अपॉन V. K कोण आहे? कॉन्स्टंट आहे. P कोण आहे? प्रेशर आहे. V कोण आहे? व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, नंतर मी काय म्हणतो बघा, बट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे D, मास म्हणजे M, व्हॉल्यूम म्हणजे V. इथं पण V आहे, इथं पण V आहे. हा V मी इकडे घेतो. V इज इक्वल टू M अपॉन D. डायरेक्टली कुठलाही विचार न करता ही व्हॉल्यूमची टर्म जी आहे, ही व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपण V मध्ये पुट करूया आणि प्रेशर आणि डेन्सिटीचं रिलेशन ट्राय करूया काय आहे. तर मी काय म्हणतो, P इज इक्वल टू K अपॉन M डिवायडेड बाय D. आता D कुठे जाणार? वरती, खालच्याच्या खाली आहे. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे तो जाणार वरती. P इज इक्वल टू K अपॉन M इंटू D. K अपॉन M इंटू D. आता लक्ष द्या, P आणि D कसं रिलेशन आहे एकमेकांमध्ये? तर मी म्हणतो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D. म्हणजे प्रेशर आणि डेन्सिटी हे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग मी म्हणतो देअरफॉर प्रेशर ऑफ अ गॅस is directly proportional to density. Pressure of a gas is directly proportional to density. हे तुम्हाला रिलेशन पेपरला पडतं, त्यामुळे रिलेशन पण लिहायचं. एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुमच्याकडे नोट पण राहील. नोटबुक मध्ये जे काही मी बोर्डवर लिहितोय सगळं नोटबुक मध्ये लिहायचा प्रयत्न करा. आपण ह्यालाच बॉल म्हणू शकतो. बॉल म्हणजेच काय? हा तुम्ही चार्ट करून तुमच्या घरी लावू शकता. बॉल. आजच्या लेक्चरला 2 बॉल्स तयार झालेले आहेत. हे दोन्ही बॉल होमवर्क म्हणून तुम्हाला लिहायचे देखील आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट, जो ह्याचाच भाऊ आहे, भाऊ म्हणजे अगदी नात्याने नाही, सायन्स प्रमाणे ह्याचा भाऊ आहे चार्ल्स, की ज्याने ह्याचा लॉ स्टडी केला, अभ्यास केला आणि ह्याच्या लॉ मध्ये काय चुकलंय हे त्याला सांगितलं आणि बरोबर देखील करून तुम्हाला नेक्स्ट लॉ पुट फोर्थ केलेला आहे, ठेवलेला आहे, मांडलेला आहे, की ज्याला आपण म्हणतो चार्ल्स लॉ. तर असेच आपले लेक्चर्स सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मॅक्स टू मॅक्स तुमच्या मित्रांपर्यंत. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स तुमचं शतशः आभारी. धन्यवाद.